नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी ठाणेच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी आहे ती पार पडलेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या सगळ्या विषयांचं अनालिसिस जे आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलला घेणार आहोत. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण इतिहास आणि चालू घडामोडी या विषयांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांचं अनालिसिस करणार आहोत. आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग सुरू करूयात आजच्या आपल्या इतिहास आणि चालू घडामोडीच्या संदर्भातल्या प्रश्नांना. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे हा इतिहासामध्ये त्यांनी जो विचारलेला होता हा हर्षवर्धन राजाच्या संदर्भात होता. जर आपण एकंदरीत इतिहासाच्या प्रश्नांचं जर स्वरूप बघितलं तर ते प्रश्न बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाचे होते आणि बऱ्याच वेळेला ते प्रश्न विचारून झालेले या प्रकारामधले होते. तर आता बघा, हा जो प्रश्न आहे हर्षवर्धन या राजाच्या संदर्भात आहे. हर्षवर्धन हा मध्ययुगीन इतिहासामधला जो आहे हा अतिशय महत्वाचा राजा होता आणि त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे की कोणते साहित्य हर्षवर्धनाने लिहिलेले होते. तर बघा, पर्याय आहेत म्हणजे ABCD दिलंय आणि त्याच्यातून पर्याय विचारलेले आहेत. प्रियदर्शिका, हर्षचरित, रत्नावली, नागनंद आणि त्याच्यामधून पुढे ऑप्शन्स विचारलेले आहेत. तर आता तुम्ही बघितलं तर हर्षचरित हे हर्षवर्धनाने स्वतः लिहिलेलं नव्हतं, तर बाणभट्ट नावाचा जो लेखक त्याच्या दरबारामध्ये होता त्याने लिहिलेलं होतं. त्यामुळे स्वतः लिहिलेल्या याच्यात हर्षचरित्राचा समावेश होत नाही. तर ब पर्याय जर तुम्हाला एलिमिनेट करता येतोय तर 2, 3 आणि 4 हे पर्याय तुमचे एलिमिनेट होतात. म्हणजे ऑटोमॅटिकली त्याचं उत्तर निघतं 1. आणि हर्षवर्धन हा स्वतः साहित्यिक होता, राजा होता, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही साहित्यिक क्षमता होत्या आणि त्याच्यातून त्यांनी प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागनंद या 3 साहित्याची निर्मिती केलेली होती. तर याचं उत्तर येतंय 1. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. हा सुद्धा प्रश्न जो आहे हा अतिशय चांगल्या स्वरूपाचा प्रश्न आहे. सिमुक हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा संस्थापक होता, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पर्याय आहेत सातवाहन, शुंग, कणव आणि शक. तर आता याच्यातून आपण बघितलं तर याच्यामध्ये सातवाहन जे आहे हे महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं घराणं होतं आणि या घराण्यानी जवळपास बरीच वर्ष महाराष्ट्र आणि दक्कन परिसरामध्ये राज्य केलं होतं. त्यांची राजधानी प्रतिष्ठान पैठण होती. तर अशा घराण्याचा संस्थापक आहे हा आहे सिमुक. तो उत्तर येतं याचं 1. पुढचा जो प्रश्न आहे हा जिव्या सोमा मसे नावाचे चित्रकार आहेत ज्यांनी वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय दर्जाला एक प्रसिद्धी मिळवून दिली होती. तर या वारली चित्राच्या संदर्भात जिव्या सोमा मसे यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. तर त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले होते याच्यावर प्रश्न विचारला होता. तर पद्मभूषण, पद्मश्री, शिल्पगुरु आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. तर याच्यातलं पद्मभूषण सोडलं तर बाकी 3 पर्याय दिसतात, BCD, आणि त्याचा हे 3ही पर्याय असणारा जो क्रमांक आहे तो आहे 3. त्यामुळे याचं उत्तर येते 3. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे राष्ट्रीय चळवळींच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात स्वदेशी असेल, त्याच्यानंतर असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल आणि चले जाव चळवळ असेल, या चळवळीच्या संदर्भातल्या अनेक महत्वपूर्ण घटना आहेत. त्या महत्वपूर्ण घटनांवर आपल्याला प्रश्न येतात. तर आता याच्यामध्ये धारसाना येथे जो सत्याग्रह सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात झालेला त्याचं नेतृत्व कुणी केलेलं याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर हा धारसाना सत्याग्रह जो आहे हा सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात अतिशय गाजलेला सत्याग्रह होता आणि या धारसाना सत्याग्रहाचं वार्तांकन वेब मिलर नावाच्या अमेरिकन पत्रकाराने केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं की जगाच्या इतिहासामध्ये अमानुष लाठीमार आतापर्यंत मी एवढा बघितला नाही जितका धारसानामध्ये झालेला आहे. त्यामुळे हा जो धारसाना सत्याग्रह आहे ही एक गाजलेली महत्वाची घटना होती. तर या धारसाना सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे सरोजिनी नायडूंनी. त्यामुळे उत्तर येतं याचं 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता हा सुद्धा प्रश्न अतिशय सोपा आहे, लॉजिकने प्रश्न सॉल्व्ह करता येईल. जसं तुम्हाला म्हटलं की वेगवेगळ्या चळवळी होत्या, त्यातली पहिली चळवळ होती स्वदेशी चळवळ. तर या स्वदेशी चळवळीच्या संदर्भातला प्रश्न आहे. नावं विचारलेली आहेत चिदंबरम पिल्लाई, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, सय्यद हैदर रेझा आणि इकडे तुम्हाला पर्याय विचारलेले आहेत. आता जरी या उत्तरामधलं काही माहिती नसेल आणि आता मुंबईवर जेव्हा मी बघतो तर मुंबईचं मला दिसतंय लोकमान्य टिळक. तर A3 असणारा एकमेव पर्याय आहे, उत्तर आहे 2. मी तसं म्हटलं या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत हे लॉजिकनी काढता येणारे होते. तसं आता मला समजा सय्यद हैदर रेझा माहित नाहीये, चिदंबरम पिल्लाई, मद्रास फक्त माहितीये, तरी उत्तर काढता येते कारण मुंबई म्हटल्यावर येणार आहेत लोकमान्य टिळक.
चला, पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे शिक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे. कोठारी कमिशन यावर सुद्धा वेळोवेळी आयोगाने प्रश्न विचारून झालेले आहेत. तर कोठारी कमिशनच्या संदर्भात 3 विधान आहेत. एबीसी, वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण, त्याच्यानंतर शिक्षकांसाठी उच्च आणि सुधारित वेतन, आणि राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. आणि याच्यापैकी कोणत्या कोठारी कमिशनच्या शिफारसीवर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण जे घोषित झालेलं आहे 1968 त्याची मुख्य सूत्र होती. तर आता याचं बघितलं तर जो सी पर्याय आहे हा पूर्णपणे चुकलेला आहे. कारण कोठारी कमिशननी 6%, किमान 6% इतकी रक्कम शिक्षणासाठी खर्च व्हायला पाहिजे असं म्हटलं होतं. तर त्याचं उत्तर येत आहे 1, फक्त अ आणि ब. कोठारी कमिशनच्या संदर्भात उत्तर येते याचं 1, फक्त अ आणि ब. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा सुद्धा मध्ययुगीन भारताच्या संदर्भातला प्रश्न आहे, मध्ययुगीन इतिहासामधला प्रश्न आहे की कोणते सुलतानशाहीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणता कर हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता. कोणता जो कर आहे हा हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात होता. तर आता जसं म्हटलं, लॉजिकने काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आता बघा, मुसलमानांमध्ये जकात नावाचा एक कर आहे. हा मुसलमानांकडून बऱ्याच वेळेला कर दिला जातो, काही वेळेला सक्तीने देतात तर काही ठिकाणी स्वतःहून देतात. पण जकात हा जो कर आहे हा मुसलमानांकडून घेतला जातो. तर उत्तर 3 किंवा 4 पैकी असणार आहे. जसं मी म्हटलं, 1 आणि 2 पर्याय आपले ऑटोमॅटिकली संपत आहेत. मुस्लिम लोकांमध्ये जकात नावाच्या कराचं एक वेगळं आकर्षण आहे. आपल्या उत्पन्नाच्या काही टक्के समाजासाठी दिले पाहिजेत अशी एक भावना असते त्यामागे, त्यामुळे जकात तर येणार आहे. आता राहत आहे खम्स किंवा खिराज. तर आता याच्यात जो खिराज जो आहे उत्तर आहे याचं 3, तर उत्तर येते याचं 3रं. चला, नेक्स्ट जाऊयात आपण. खालील नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते. वसाहतीचे स्वातंत्र्य, 2 राष्ट्रांची निर्मिती, स्वशासन, पूर्ण स्वातंत्र्य. आता जर आपण बघितलं तर जर आपण एकंदरीत इतिहासामधल्या घटना बघितल्या तर लाहोर अधिवेशन जे आहे हे लाहोर अधिवेशन काँग्रेसच्या इतिहासामधलं महत्वपूर्ण अधिवेशन होतं. कारण या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा जो आहे हा ठराव मांडण्यात आलेला होता. आणि त्याच्या आधी जी काही काँग्रेसची भूमिका होती ती वसाहतींच्या स्वराज्याच्या संदर्भातली होती. आणि जर आपण सिक्वेन्स बघितला तर सायमन कमिशनच्या नंतर जी महत्वपूर्ण घटना होती ती म्हणजे नेहरू समिती. कारण सायमन कमिशन भारतामध्ये घटनात्मक सुधारणांसाठी येणार होतं किंवा आलेलं होतं आणि त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नाही, म्हणून भारतीयांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. आणि त्याच्यावर ब्रिटिशांनी भारतीयांना एक चॅलेंज दिलेलं होतं की तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही सगळ्या भारतीयांना मान्य असेल अशी राज्यघटना करून दाखवा. तर त्यामुळे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली, ती होती नेहरू समिती. त्यामुळे लाहोर अधिवेशनाच्या आधीपर्यंत काँग्रेसचं जे धोरण होतं ते ऑब्व्हियसली पूर्ण स्वातंत्र्याचं नव्हतं. त्यामुळे याचं उत्तर येते 1, वसाहतींचं स्वातंत्र्य किंवा डोमिनियन स्टेटसच्या संदर्भातलं जो आहे ते नेहरू समितीच्या अहवालाचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यामुळे उत्तर येते याचं 1. पुढचं बघा, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स याची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बिपिनचंद्र पाल, श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपत राय आणि अरबिंदो घोष. आता याच्यामधून जे आहे आपल्याला टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या संदर्भातला जो आहे हा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये 2 नंबरचा जो पर्याय आहे हा 2 नंबरचा पर्याय आपला एलिमिनेट होतोय. कारण श्रीपाद अमृत डांगे आणि लोकमान्य टिळक यांच्या संदर्भातलं काही मॅच होत नाहीये. श्रीपाद अमृत डांगे जे आहेत हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. आता राहिलेले जे बिपिनचंद्र पाल असतील, लाला लजपत राय असतील आणि अरबिंदो घोष असतील. तर आता बघा, अरबिंदो घोष यांनी जे आहे अलीपूर खटल्यानंतर सार्वजनिक जीवनातून जे आहे एक प्रकारे निवृत्ती स्वीकारली होती आणि त्याच्यानंतर ते पॉंडेचेरीला गेलेले होते आणि त्या ठिकाणी जो आहे त्यांनी अरबिंदो आश्रम स्थापन केला होता आणि एक प्रकारचं राजकीय जीवन सोडून आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करायला सुरुवात केलेली. त्यामुळे 2 आणि 4 हे 2 पर्याय जर एलिमिनेट झाले तर आपल्याला पैकी राहत आहेत, एक तर राहत आहेत बिपिनचंद्र पाल किंवा दुसरे राहत आहेत लाला लजपत राय. तर याचं योग्य उत्तर आहे 3, लाला लजपत राय. चला, नेक्स्ट जाऊयात आता आपण. आता बघा, अहमदाबाद लढ्याच्या संदर्भातली एक महत्वाची गोष्ट आहे. महात्मा गांधीजी जेव्हा भारतामध्ये आले
तेव्हा त्यांनी भारतामध्ये सगळ्यात पहिला सत्याग्रह जर केला असेल तर तो होता चंपारण्याचा सत्याग्रह. आणि या चंपारण्याच्या सत्याग्रहानंतर पुढची त्यांची महत्वाची जी वाटचाल होती ती होती अहमदाबाद मधली. तर या अहमदाबादमध्ये कामगारांना बोनस मिळावा यासाठी महात्मा गांधीजींनी भारतात पहिल्यांदा उपोषण केलेलं होतं. उपोषण म्हणतोय तर त्या उपोषणामध्ये त्यांच्यासोबत कोण प्रमुख महिला सहकारी होत्या असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर येतंय 2. अनुसुयाबेन साराभाई यांनी पुढे जाऊन अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही संघटना अहमदाबाद मधल्या गिरणी कामगारांसाठी सुरू केलेली होती आणि या लढ्यामध्ये त्या महात्मा गांधींच्या सोबत होत्या. गांधीवादी विचारसरणीच्या त्या होत्या. त्यामुळे याचं उत्तर येते 2. अनुसुयाबेन साराभाई. चला पुढचा प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आहे 1857चा उठाव आणि त्याची केंद्र याच्या संदर्भात दरवर्षी आयोग काही ना काही प्रश्न विचारतो. तर उत्तर प्रदेश मधल्या कानपूर या शहरामध्ये जो उठाव झालेला हा खालीलपैकी कोणी केलेला होता? तात्या टोपे, अझीमुल्ला, नानासाहेब, मौलवी अहमदुल्ला. तर आता बऱ्याच लोकांचं इथे म्हणणं असेल की उत्तर याचं तात्या टोपे यायला पाहिजे, पण कानपूर मधला उठाव जो आहे हा एक प्रकारे नानासाहेब पेशवे जे आहेत यांना पेशवे पद मिळावं किंवा त्यांना जे काही ब्रिटिशांनी बाजीराव दुसरा म्हणजे बाजीराव दुसरा हे शेवटचे मराठी पेशवे मानले जातात आणि त्यांचे पुढचे जे पुत्र होते ते होते नानासाहेब पेशवे. तर बाजीराव दुसऱ्यांना पेशवे पदामुळे ज्या काही सवलती मिळत होत्या त्या सवलती नानासाहेबांना बंद केलेल्या होत्या आणि त्या पुन्हा एकदा ब्रिटिशांनी चालू कराव्यात यासाठी प्रयत्न चालू होते. त्यामुळे 1857चा जो कानपूरचा उठाव आहे याचं नेतृत्व नानासाहेबांकडे होतं आणि त्यांच्या वतीने तात्या टोपे असतील किंवा अन्य लोक आहेत हे उठावाचं नेतृत्व करत होते. पण ऍक्च्युअल उठावाचं नेतृत्व जसं 1857च्या लढ्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बहादूर शाह जफरला भारताचा बादशाह घोषित केलेलं होतं, पण त्याच्या वतीने वेगवेगळे लोक बख्त खान वगैरे लढत होते. तर तसंच 1857च्या उठावाचं कानपूरचं नेतृत्व केलेलं आहे नानासाहेब पेशव्यांनी. चला पुढे बघा. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजय आहे असं विधान कोणी केलं होतं? मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं बरेचसे प्रश्न तुम्हाला लॉजिकने सॉल्व्ह करता येतात, त्याच्यात हा सुद्धा प्रश्न आहे. आता लोकमान्य टिळक तर असं म्हणण्याची शक्यता नाही, कारण स्वतः ते काँग्रेसच्या विचारसरणीचे होते. काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये ती फूट पडू नये यासाठी ते प्रयत्न करत होते, पण शेवटी नाईलाज झाला आणि ती फूट पडली. त्यामुळे लोकमान्य टिळक ते येणार नाही. त्याच्यात दुसरा पर्याय एलिमिनेट होतो लॉर्ड कर्झनचा. लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हॉइसरॉय जरूर होता, पण 1960च्या आधीच तो भारतातून निघून गेलेला होता. बंगालची फाळणी त्याच्या धोरणामुळे झालेली किंवा त्यांनी केलेली, पण ऍक्च्युअल स्वदेशी चळवळ सुरू होण्याच्या आधीच हा लॉर्ड कर्झन भारताबाहेर निघून गेला होता, म्हणजे त्याची कारकीर्द संपलेली होती. तर आता 2 पर्याय येतात, लॉर्ड मोर्ले किंवा लॉर्ड मिंटो. आता जर तुम्ही बघितलं हे आपल्याला 1909चा एक कायदा आहे, त्याला म्हटलं जातं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. तर आता याच्यात मोर्ले हा जो आहे हा भारत मंत्री होता. मोर्ले हा जो आहे हा होता भारत मंत्री, पण हा भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट बसायचा लंडनला. आणि मिंटो जो आहे हा मोर्ले मिंटो मधला मोर्ले आणि मिंटो, मिंटो हा भारतामधला ब्रिटिशांचा प्रमुख म्हणजेच व्हॉइसरॉय होता. तर ऍक्च्युअल या गोष्टींचा जास्त विचार करणारी व्यक्ती भारतातलीच असली पाहिजे. त्यामुळे मिंटो, लॉर्ड मिंटो या सगळ्या घटनांमुळे जर खुश झाला असेल तर तो झाला लॉर्ड मिंटो. त्यामुळे उत्तर येते याचं 4. तर लॉर्ड मिंटो याचं हे विधान होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली, त्याच्यानंतर सुरत काँग्रेस कोलमडली. चला आणि पुढचा जो प्रश्न आहे हा आहे परदेशी पर्यटक. वेगवेगळे परदेशी पर्यटक भारतामध्ये येतात, ते वेगवेगळ्या साम्राज्याला भेट देतात. त्याच्यातला हा एक प्रश्न आहे. त्यांनी नाव दिलेलं आहे अब्दुल रझाक, फारशी प्रवासी आहे. विजयनगर नावाचं दक्षिणेतलं जे साम्राज्य होतं या विजयनगर साम्राज्यामध्ये वेगवेगळे राजे दिले आहेत. हरिहर दिलाय, कृष्णदेवराय दिलाय, देवराय लिहिलाय, देवराय दुसरा लिहिलाय, 2 देवराय दिलेले आहेत. तर याच्यापैकी कोणत्या राजाच्या काळात भेट दिलेली? तर उत्तर येते याचं देवराय दुसरा. चला नेक्स्ट बघा. आता चुकीच्या जोड्या ओळखा. आता याच्यात अब्दुल समद आहे, तख्ते ताऊस आहे, राजपुत्र आझमशाह आहे, बीबी का मकबर आहे. अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार, तख्ते ताऊस मयूर सिंहासन, राजपुत्र आझमशाह बहामनी शासक, बीबी का मकबरा दिलरस बानो यांचं स्मारक. म्हणजे एक एक काही ना काही व्यक्तींची नावं दिली आहेत किंवा स्थळाचं नाव दिलंय आणि ते मॅच होतंय की नाही, तर याच्यातलं चुकीच्या जोड्या ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता याच्यात जर बघितलं आपण तर
बीबी का मकबरा जो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे हे तर बरोबर आहे. दिलरास बानो यांचं स्मारक. अब्दुल समाद हा प्रसिद्ध चित्रकार होता मुघल कालखंडामधला. तख्ते ताऊस, मयूर सिंहासनाला म्हटलं जात होतं पिकॉक थ्रोन ज्याला म्हणतात. आझम शाह मात्र बहामनी शासक नव्हता. आता जर याला पण आपण नीट बघितलं तर बघा, लॉजिकने जर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा म्हटलं तर बहामनी शासक, बहामनी नावाचे जे कोणी राजघराणं होतं ते दक्षिण भारतामध्ये होतं. आणि आता जर नीट बघितलं, दिलरस बानो म्हटलं औरंगजेबाच्या पत्नी होत्या, म्हणजे हे झाले मुघलांच्या संदर्भातलं. हे जे मयूर सिंहासन आहे हे दिल्लीचं होतं, मुघलांच्या कालखंडामधलं होतं मयूर सिंहासन. किंवा अब्दुल समद हा जो आहे हा प्रसिद्ध चित्रकार होता. म्हणजे हे तीनही लोक कुठे ना कुठे मुघलांशी संबंधित आहेत. आणि एकच व्यक्ती जी त्यांनी जोडीमध्ये दिलेली आहे बहामनी, पण बहामनी आणि मुघल एकत्र येण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा सी जो आहे हा चुकलेला पर्याय आहे. याचं उत्तर आहे सी. आणि जर नीट बघितलं हे तीन जर मुघलांशी संबंधित आहेत तर हा पण मुघलांशी संबंधितच असला पाहिजे. आणि हा मुघलांशी संबंधितच आहे. औरंगजेबाचा जे पुत्र होते त्याच्यातला हा तिसरा पुत्र होता, त्याचं नाव आहे राजपुत्र आझम शाह. त्यामुळे उत्तर आहे तुमचं एक. ओके, चला नेक्स्ट आपल्या क्वेश्चनकडे जाऊयात. खालीलपैकी कोणी एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000ची रक्कम दिली होती? बाळशास्त्री जांभेकर, रामकृष्ण भांडारकर, नाना शंकर शेठ, वामन मोडक. तर आता याचं योग्य उत्तर आहे तिसरं, जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये जी आहे ती रक्कम दिलेली होती. करंट अफेअरच्या संदर्भातले प्रश्नांच्या संदर्भात आपण आता थोडंसं विश्लेषण करूया. करंट अफेअरच्या संदर्भातले बरेचसे प्रश्न जे आहेत हे मागच्या वर्षातले होते, कारण पेपर जो आहे आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेला पोस्टपोन झालेला होता. तर आता त्या प्रश्नांच्या स्वरूपात बघूयात. जागतिक क्षुधा निर्देशांक किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स त्याच्या संदर्भात 2023 मध्ये भारताचा क्रमांक विचारलेला आहे. तर उत्तर आहे त्याचं दुसरं. कुठल्याही अहवालामध्ये भारताचा क्रमांक महत्वाचा असतो, तर उत्तर आहे याचं दुसरं. चला नेक्स्ट बघा आता. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करत आहे? नासा, ESA, जेक्सा, रॉकस्मॉस. तर याचं योग्य उत्तर आहे 2, ESA, युरोपियन स्पेस एजन्सी. आदित्य L1 जो सूर्याच्या संदर्भातला अभ्यासासाठी आपण एक मोहीम ऐकलेली आहे, त्याच्या संदर्भात ESA आपल्याला मदत करणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे, एक योजना आहे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना, आणि ही एका राज्य सरकारची योजना आहे, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. आणि त्याची प्राथमिक उद्दिष्ट विचारलेली आहेत. मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना, माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा, किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी, या ग्रामीण भागात कृषी उत्पन्न वाढवणे. तर याचं योग्य उत्तर जे आहे हे आहे दुसरं, फक्त ब जे आहे बरोबर आहे. मुलींच्या संदर्भात, माता आणि बालकांच्या संदर्भात पोषणामध्ये सुधारणा हा या ओडिसाच्या तर्फे सुरू केलेल्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता कुठल्याही क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात विचारला जाणारा प्रश्न, हमखास विचारला जाणारा प्रश्न, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023च्या संदर्भात योग्य विधान ओळखा. कुठे भरली याच्यावर एक प्रश्न आहे. नंतर दुसरा जो प्रश्न आहे, उद्घाटन प्रसंगी लवलीना बोर्गोहन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली. स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारताने 4थे स्थान मिळवले आणि एकूण 107 पदकं भारताला मिळाली. टिपिकल प्रश्न आहे, किती पदकं भारताला मिळाली, कितव्या क्रमांकावर भारत आहे. पण आता या प्रश्नाचं उत्तर जे आपण एलिमिनेशननी काढता येते. जर तुम्ही नीट बघितलं या प्रश्नात ब विधान जे आहे, या ब विधानाच्या मार्फत आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. जसं लवलीना बोर्गोहन नेमबाज म्हटलेलं आहे, पण ती नेमबाज नाहीये, ती जी आहे ही बॉक्सिंगच्या संदर्भातली लवलीना बोर्गोहन ही महत्वाची खेळाडू आहे. त्यामुळे हे 2 नंबरचा म्हणजे बी ऑप्शन एलिमिनेट होतोय. जर बी ऑप्शन एलिमिनेट जर झालेला आहे तर बी ऑप्शन म्हणजे 1, 2 आणि 3 हे तीनही तुमचे पर्याय ऑटोमॅटिकली एलिमिनेट होत आहेत आणि योग्य उत्तराचा पर्याय येतोय 4. म्हणजे जरी मला किती पदकं मिळाली आहेत, काय मिळालंय माहिती नसेल, तरी लवलीना बोर्गोहनचा खेळ मला माहिती आहे, प्रसिद्ध ही खेळाडू आहे, तर तिच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचता येते. उत्तर येतं याचं 4. हा प्रश्न आहे परत, बार काउन्सिल ऑफ इंडियाची एक परिषद आहे, आंतरराष्ट्रीय वकील परिषद. याचं उद्घाटन कोणत्या शहरात झालंय? नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू.
तर नवी दिल्लीला याचं उद्घाटन झालेलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलेलं होतं. अशा परिषदांच्या संदर्भात आपल्याला गोष्टी माहिती असणं आवश्यक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा जो प्रश्न आहे महिला आरक्षण विधेयक 2023 त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. घटना दुरुस्ती कितवी आहे? 128वी आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 सप्टेंबरला लोकसभेमध्ये सादर केलं का? कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्यसभा विधानसभेच्या 30% जागा महिलांना देणार का? आणि नव्या संसद भवनातलं पहिलं विधेयक आहे का? तर त्याचं उत्तर येते 1. ए आणि डी बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न येतोय तो आहे पद्म पुरस्कारांच्या संदर्भात. हा सुद्धा कायम विचारला जाणारा प्रश्न आहे पद्म पुरस्कारांचा. आणि याही पुरस्कारामध्ये अशी एक हिंट आहे, त्या हिंटच्या माध्यमातून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आता बघा, याच्यात 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या या महिला आहेत का? ब 6 पद्मविभूषण पुरस्कार आहेत का? 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार आहेत का? भारतातला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे भारतरत्न. दुसऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार येतो तो येतो पद्मविभूषण, मग येतो पद्मभूषण आणि मग येतं पद्मश्री. तर आता इथे 6 नाही आहेत, इथे आहेत 5. त्यामुळे ब पर्याय जो आहे हा याच्यामध्ये बसत नाही. जर ब पर्याय बसत नाही तर 2 बसणार नाही, सर्व तर बसणारच नाही, 1 बसणार नाही. उत्तर येते 3, फक्त अ आणि क. मी जसं म्हटलं, एक माहिती आहे गोष्ट त्याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचता येते. असे 2 प्रश्न करंट अफेअरच्या संदर्भात आपल्याला आहेत. नेक्स्ट बघा आता, फाय आईज ही एक प्रकारची इंटेलिजन्स गॅदरिंग किंवा इंटेलिजन्स शेअरिंगच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या देशांची एक संघटना आहे. फाय म्हणजे इथं 5 लोक असणारच आहेत. तर या फाय आईज मध्ये कोणकोणते देश आहेत? अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ABC, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनी. तर आता अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 5 देशांनी मिळून इंटेलिजन्स गॅदरिंग, गुप्त हेर माहिती किंवा गुप्तचर यंत्रणेच्या संदर्भातली माहिती याचं आदान प्रदान करण्यासाठी एक संघटना स्थापन केलेली होती. तर ABCD हे 4 पर्याय असणारा एकमेव आहे 1. फ्रान्स आणि जर्मनी याच्यामध्ये नाही. तर त्यामुळे उत्तर येते याचं 1. चला नेक्स्ट जाऊयात आपण. नेक्स्ट एक आहेत कर्पुरी ठाकूर यांच्या संदर्भातलं. तर भारतरत्न पुरस्कार जे आहेत हे 2024 मध्ये जे घोषित झाले त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की जवळपास 5 भारतीयांना पहिल्यांदाच 5 लोकांना भारतरत्न दिले होते. त्यापैकी एक होते बिहारचे माजी मुख्यमंत्री. त्यामुळे त्यांच्या संदर्भातला प्रश्न आयोगाने विचारलेला होता. बघा, त्यांना जननायक ही पदवी होती का? हो होती. बिहारचे पहिले गैर काँग्रेसी बिगर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म समस्तीपूरमध्ये झालेला, पण जो शेवटचा जो पर्याय आहे तो चुकलेला आहे. तर समस्तीपूर नाही, तर ते निवडून आलेले ताजपूर या मतदारसंघातून. त्यामुळे काय खरं नाही, तर 4 नंबरचा जो पर्याय आहे तो चुकलेला आहे. त्यामुळे उत्तर येते याचं 4. पुढचा प्रश्न बघा, नर्गिस मोमरी यांच्या संदर्भातला प्रश्न आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या आहेत, महिला हक्कांच्या संदर्भात आहेत आणि त्यांनी आणि शिरी इबादीन यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटर मध्ये त्या सहभागी झालेल्या होत्या. तर उत्तर येते याचं 4. नेक्स्ट प्रश्न बघा. आता MS स्वामीनाथन यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळाला, त्यांचं निधन झालं. त्यामुळे MS स्वामीनाथन यांच्या संदर्भात जो आहे प्रश्न जो आहे हा तुम्हाला आलेला आहे. तर आता बघा, तमिळनाडू मधले रहिवासी आहेत, जन्म तमिळनाडू मध्ये आहे, पण त्यांचं उच्च शिक्षण ऑक्सफर्ड मध्ये झालेलं नाही. तर बी पर्याय जिथे जिथे दिसतोय तिथे तिथे मी त्याला काट मारीन. तर 1 ला काट मारतोय, 3 ला काट मारतोय, 4 ला काट मारतोय. उत्तर येते 2, ACDE. बाकीच्या गोष्टी बरोबरच आहेत, पण आता तिसऱ्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला मिळाला की एका माहितीवरून आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता हा सुद्धा प्रश्न लॉजिकने आपल्याला सॉल्व्ह करता येतो. कसा बघा, त्यांनी विधानं दिलेली आहेत, नवीन संसदेच्या संदर्भातली विधान आहेत. त्यातलं अ विधान आहे, नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह नाही, त्यामुळे ए नंबर ऑप्शन चुकतोय. सरळ सरळ आहे. तर ABC योग्य येणार नाही, ABCD योग्य तर येणार नाही. आता राहते 1 आणि 3, BC योग्य, BCD योग्य. म्हणजे B आणि C विधान तर बरोबर आहेत. B बरोबर आहे, C बरोबर आहे. आता फक्त आपल्या पुढचा प्रश्न आहे D बरोबर आहे की नाही. डी विधान जर तुम्ही नीट वाचलं, लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केलेली आहे. जर आपल्याला माहिती आहे अशोक चक्र भारताच्या राष्ट्रीय प्रतीकामध्ये मानलं जातं, तर ते
तुमच्या लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला येणारच आहे. सगळीकडे तुम्ही अशोक चक्र बघता. भारताच्या संदर्भातले ज्या ज्या राष्ट्रीय गोष्टी येतात तिथे अशोक चक्र येतं. त्यामुळे राष्ट्रीय प्रतीक म्हटल्यावर अशोक चक्राची स्थापना केलेली असणारच आहे हे गृहीतच धरायचंय. तर त्यामुळे उत्तर येते याचं 3. जर जे आहेत विधान बी, सी आणि डी, ए ऑप्शन पूर्णपणे चुकलाय. राष्ट्रीय प्राणी सिंह नाही. अशोक चक्र तर येणार आहेच आहे. त्यामुळे उत्तर येते तुमचं 3. पुढचा प्रश्न समित्यांवर प्रश्न होता आणि याच्यामध्ये सुद्धा जर एका जोडीतून आपल्याला जाता येते की नाही ते आपण बघूयात. बघा, कस्तुरी रंगन समिती जी आहे म्हणजे डी पर्याय जो आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातला अभ्यासक्रम करण्यासाठी होती. कस्तुरी रंगन समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नुसार धोरण मांडलं त्याच्यानुसार अभ्यासक्रमाच्या संदर्भात एक शिफारसीसाठी होती. त्यामुळे डी 4 दिसणारा एकमेव पर्याय 1. इथे सुद्धा एका पर्यायावरून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येते. कस्तुरी रंगन माहितीये उत्तरापर्यंत पोहोचतोय आणि बाकीचे पर्याय आहेतच. करमाळकर समिती शैक्षणिक धोरण महाराष्ट्रासाठी करमाळीकरांची आहे. त्याच्यानंतर नितीन करीर यांची संदर्भातली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो दिलेला होता त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर दुर्घटना झालेली त्याच्या संदर्भात चौकशीसाठी आहे. त्या गोष्टी येत आहेत. आणि पुढचा जो प्रश्न आहे परदेशातल्या भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा. तर आता याच्यात ऑपरेशन अजय इस्रायलमध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला त्याच्या संदर्भातलं होतं. त्यामुळे 2 आणि 3 पैकी एक यायला पाहिजे. पण जर ऑपरेशन गंगा आपण युक्रेन माहितीये त्यामुळे ऑपरेशन गंगा युक्रेन उत्तर येते याचं 3. आणि बाकीच्या गोष्टी आहेतच. ऑपरेशन कावेरी अफगाणिस्तान किंवा मग ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान, ऑपरेशन कावेरी सुदान मधल्या अडकलेल्या नागरिकांसाठी राबवलेली होती. त्यामुळे याचं उत्तर येते 3. तर अशा पद्धतीने इतिहास आणि करंट अफेअरच्या संदर्भातल्या प्रश्नांचं अनालिसिस जे आहे हे आपण बघितलेलं आहे. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या विषयांच्या संदर्भात आपल्याकडे अनालिसिस होतील वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तात्पुरता आपण इथे थांबूयात. आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.